नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत माता पालक समिती किंवा संघ प्रोसिडिंग लेखन इतिवृत्त लेखन कसे करावे. माहे एप्रिल 2025 करता सभा क्रमांक 11 साठी या माता पालक समितीचं लेखन कसं करावं, या एप्रिल महिन्यात कोणते विषय आवश्यक आहे, या सर्वांबद्दल आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. आपणास जर या माता पालक समितीची ही PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला मी लिंक दिली आहे, त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. मी 4 एप्रिल 2025ला ही सभा घेतलेली आहे, ती तारीख या ठिकाणी टाकून घेतलेली आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने प्रस्तावना करून घ्यायची आहे. दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी शाळा, या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली माता पालक समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात आपणास प्रस्तावना लिहून घ्यायची आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 11वी सभा आणि पहिला विषय आहे, सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे, निकालाचे विश्लेषण व कमकुवत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. निकालाचे विश्लेषण व कमकुवत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन या विषयावर शालेय माता पालक समितीमध्ये चर्चा करण्यात आली. यामध्ये नवीन शैक्षणिक वर्षात कमकुवत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन करण्याबाबत ठरवण्यात आले. विषयवार कमी गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची यादी वर्ग शिक्षकांमार्फत तयार करणे, तसेच संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना वैयक्तिकरित्या बोलावून त्यांच्या पाल्यांसाठी विशेष लक्ष देण्याची विनंती करावी. शिक्षक पालक संवाद अधिक मजबूत करावा. कमी गुणामुळे विद्यार्थी नाराज किंवा निराश होऊ नयेत यासाठी समुपदेशन सत्र घेण्यात यावे. त्यांना आत्मविश्वास देणे महत्त्वाचे आहे. विशेष मार्गदर्शनासाठी काही स्थानिक तज्ज्ञ, सेवानिवृत्त शिक्षक किंवा पालक वर्गातील अभ्यासू व्यक्तींचा सहयोग घ्यावा, असे आजच्या या सभेतून ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय मी घेतला आहे, विषय क्रमांक 3, परीक्षा वेळापत्रक व तयारी. फार महत्त्वाचा असा हा एप्रिल महिन्यातील विषय आहे. शाळेतील आगामी वार्षिक परीक्षा लवकरच होणार असल्यामुळे त्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक तयारी अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात येत आहे. परीक्षा वेळापत्रक शाळेच्या सूचनेनुसार वेळेवर तयार करून विद्यार्थ्यांना व पालकांना कळवावे. वेळापत्रक शाळेच्या नोटीस बोर्डवर, व्हॉट्सअप ग्रुपवर व आवश्यक असल्यास मुद्रित स्वरूपात दिले जावे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या नियमित अभ्यासावर लक्ष ठेवावे. मोबाईल, TV यांचा वापर मर्यादित ठेवून अभ्यासासाठी शांत व सकारात्मक वातावरण तयार करणे आवश्यक आहे. विद्यार्थी परीक्षेपूर्वी मानसिकदृष्ट्या तयार राहावेत यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे. पालकांनी व शाळेच्या शिक्षकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीसाठी सहकार्य करावे, जेणेकरून त्यांचे उत्तम निकाल साध्य होतील, असे आजच्या या सभेतून ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. पुढील विषय मी घेतला आहे, विषय क्रमांक 4, वर्गखोल्या, पाण्याची सुविधा, स्वच्छता, वीज, टॉयलेट्स यांची स्थिती. या विषयावर माता पालक समितीच्या सभेत चर्चा करताना शाळेच्या मूलभूत सुविधांची स्थिती व सुधारणा या बाबी महत्त्वाच्या ठरतात, असे सर्वानुमते ठरवण्यात आले व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शाळेतील भौतिक सुविधा देखील चांगल्या असणे गरजेचे आहे. सध्या शाळेतील काही मूलभूत सुविधा संदर्भात खालील बाबी निदर्शनास आल्या आहेत. याबाबत चर्चा करण्यात आली. काही वर्गखोल्यांमध्ये पंख्याची गरज आहे किंवा पंखे निकामी आहेत. शाळेतील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित नसतो. उन्हाळ्यात पुरेसे पाणी मिळावे यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत. विद्यार्थ्यांना स्वच्छता राखण्याबाबत जागरूक करण्यासाठी उपक्रम राबवावेत.
मुलं व मुलींसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ टॉयलेट्स असणे आवश्यक आहे. काही टॉयलेट्समध्ये साफसफाई नियमित होत नसल्याच्या तक्रारी आहेत. माता पालक समितीमार्फत या सुविधांची पाहणी करणे, स्वच्छता व सुविधा राखण्यासाठी विद्यार्थ्यातही जनजागृती करणे, या सुविधांची सुधारणा ही विद्यार्थ्यांच्या एकूण शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून पालकवर्ग, शिक्षक व स्थानिक प्रशासन यांनी एकत्रपणे यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आजच्या या सभेतून ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक 5, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम व शैक्षणिक प्रगतीबाबत. विद्यार्थ्यांच्या एकूण शैक्षणिक गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये सातत्यपूर्ण प्रगती घडवून आणण्यासाठी खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. प्रत्येक वर्गासाठी ठरवलेला अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचा अभ्यासक्रम समजून घेणे आणि त्यानुसार घरी मदत करणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या टेस्ट, प्रोजेक्ट्स, गृहपाठ व वर्तनावर आधारित एकूण प्रगतीची नोंद ठेवली जात आहे का याची शाळेने माहिती द्यावी. शिक्षकांनी पालकांना त्यांच्या पाल्याच्या प्रगतीविषयी वेळोवेळी अपडेट द्यावा. शाळेतील शिकवण्याच्या पद्धती, विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि पुढील अभ्यासाचे नियोजन यावर पालक व शिक्षक यांच्यात खुला संवाद व्हावा. स्पर्धा परीक्षा, निबंध, वक्तृत्व, गणिती बुद्धिमत्ता, विज्ञान प्रकल्प इत्यादींचा भाग अभ्यासक्रमात समाविष्ट करावा. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम समजून घेणे आणि त्यांच्या प्रगतीकडे लक्ष ठेवणे हे फक्त शिक्षकांचे नव्हे तर पालकांचेही कर्तव्य आहे. शिक्षण ही एकत्रित जबाबदारी आहे असे आजच्या या सभेतून ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. पुढचा विषय मी घेतला आहे विषय क्रमांक 6, नवीन शैक्षणिक वर्षातील नियोजनाबाबत चर्चा. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही शाळा, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा टप्पा असतो. माता पालक समितीच्या बैठकीत नवीन शैक्षणिक वर्षातील नियोजनाबाबत चर्चा हा विषय घेताना खालीलप्रमाणे मांडणी करण्यात आली. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत, पालकांसाठी माहिती सत्र, जीवन कौशल्ये, नैतिक मूल्य व स्वच्छता यावर आधारित विशेष उपक्रम, नियमित उपस्थितीसाठी उपाययोजना, उशिरा येणे किंवा गैरहजेरी टाळण्यासाठी पालकांना सूचना, पालकांना शाळेच्या विविध उपक्रमामध्ये सहभागी करून घेणे असे आजच्या या सभेत ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. मी 1 ते 6 विषय घेतलेले आहे. आपणास जर 1-2 विषय आवश्यक वाटत असेल तर आपण टाकून घ्यायचे आहे. मी शेवटचा विषय ठिकाणी घेतलेला आहे ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या पद्धतीने माहे एप्रिल 2025 करिता माता पालक संघ किंवा माता पालक समिती याचे प्रोसिडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.